तर ट्रायग्नोमेट्री या चॅप्टर मध्ये आपल्याला आता ट्रायंगल रिलेटेड जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे ट्राय म्हणजे 3, गोना म्हणजे साइड आणि मेट्री म्हणजे मापन. ट्राय मीन्स व्हॉट? ट्राय मीन्स how much? 3. Gona means sides and metri means measurement. ओके, 3 बाजू आणि मापन. मग 3 बाजू असलेला कोण असतो तर त्रिकोण असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर त्याविषयी आपल्याला शिकायचं आहे. पण मॅक्झिमम यात असं आहे यामध्ये की तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल बघायचं आहे. कोणता ट्रायंगल बघायला सांगितलं मी तुम्हाला इथं? राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. राईट अँगल ट्रायंगल काय आहे की ज्यामध्ये काय असतं की एक अँगल असतो 90 डिग्रीचा. ओके, दुसरा अँगल जो आहे आता जे राहिलेले अँगल रिमेनिंग हा बघा, हा 90 डिग्री झाला. ठीक आहे, मग हे जे 2 अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही या दोघांची बेरीज किती? 90 डिग्री. म्हणजे ते दोघांचं माप हे 90 पेक्षा कमी असणार आहे. समजा याला जर म्हटलं मी ट्रायंगल ए बी आणि सी, तर इन ट्रायंगल ए बी सी आपण काय म्हणू? इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा राईट अँगल आहे. देअरफॉर अँगल ए and B, angle B are angle C are angle A and angle C are कोणत्या प्रकारचे अँगल भेटत आहे? ऍक्यूट अँगल. त्याला म्हणतात लघुकोन. याला म्हणतात लघुकोन आहेत. लघुकोन म्हणजे काय? ज्यांचं माप 90 अंशापेक्षा कमी. तर असे जे लघुकोन असतात त्यासाठी आपण मागच्या वर्षी ट्रायग्नोमेट्रिक रेशो शिकलो होतो. मग त्यासाठीच्या ज्या टर्म होत्या त्या आता आपल्या एकदा रिवाइज करायच्या. कोणकोणत्या टर्म होत्या बघा त्या मागच्या वर्षी आपण शिकलोय, तुम्हाला आठवत असेल. तर त्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. तर मी त्यात परत एकदा रिवाइज करतो. त्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी शिकायच्या होत्या. कर्ण म्हणजे काय, नंतर लघु कोना समोरील बाजू म्हणजे काय, आणि लघु कोनाच्या लगतची बाजू म्हणजे काय. या 3 गोष्टीचं आपल्याला तिथं बघायचं होतं. आता राईट अँगल तर तुम्हाला माहिती आहे, ज्याचं माप 90 अंश त्याला म्हणतो राईट अँगल. मग इथं लघु कोण कोणते आता इथं अँगल ए आणि अँगल सी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. म्हणजे आता तुम्हाला इथं कर्ण फिक्स कोणता इथं कर्ण सांगा बरं मला तुम्ही. कर्ण म्हणजे हायपोटेनस. अगदी बरोबर, हायपोटेनस. आता इथे एसी हायपोटेनस आहे. लघु कोना समोरील बाजू. आता लघु कोण कोणते? अँगल ए and C. अँगल ए च्या समोरील बाजू कोणती बरं? AC. अँगल ए च्या समोरील बाजू कोणती आहे? बीसी. BC. आणि अँगल सी हा लघु कोण आहे, त्याच्या समोरची बाजू कोणती आहे? AB. हा, मुद्दा लक्षात घ्या. नंतर लघु कोणाला लगतची बाजू. आता अँगल ए हा लघु कोण जर घेतला तुम्ही, तर त्याच्या लगतची बाजू कोणती आहे? आणि अँगल सी जर घेतला, अँगल सी च्या लगतची बाजू कोणती आहे? BC. तर ह्या टर्म तुम्हाला समजणं गरजेचं आहे. या जर टर्म तुम्हाला कळायला असतील तर मग आपल्याला त्याची लघु कोनाची त्रिकोणमिती गुणोत्तरे जे त्याचं काय गुणोत्तर येतं हे सांगता येईल. उदाहरणार्थ बघा, आता तुम्हाला जर मी म्हटलं की मला तुम्ही जे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे ते त्रिकोणमितीय गुणोत्तर तुम्ही लक्षात असतील आता, तर एकदा परत रिवाइज करू आपण. त्रिकोणमितीय गुणोत्तरे.
त्रिकोणमितीय गुणोत्तरे. ट्रायग्नोमेट्रिक रेशो. आठवतात तुम्हाला हे कोणकोणते आहेत? कोणकोणते त्रिकोणमितीय गुणोत्तरे सांगा बरं मला एकदा. बोला बोला लवकर बोला. साइन यस, पहिलं गुणोत्तर आहे साइन. दुसरं कॉस अगदी बरोबर cos. थीटा तिसरं गुणोत्तर कॉस tan theta. tan थीटा कॉस थीटा चौथं गुणोत्तर tan Cos theta. सेक. थीटा पाचवं गुणोत्तर सेक. आणि सहावं गुणोत्तर. सेक्स थीटा Cotangent. आता साइन गुणोत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल, साइन रेशो जर लिहायचा असेल तर हा असतो ऑपोजिट साइड, म्हणजे समोरील बाजू. समोरील बाजू Opposite side upon hypotenuse. Opposite side बाजू upon hypotenuse. छेद कर्ण. राईट. ऑपोजिट साइड Upon hypotenuse. साइड अपॉन Hypotenuse. हायपोटेनस. अगदी Hypotenuse. Adjacent side upon क्वास काय आहे? hypotenuse. Adjacent side upon hypotenuse. अगदी बरोबर. लगतची बाजू छेद कर्ण. इंग्लिश मध्ये ऍडजस्टंट साइड. Adjacent side upon hypotenuse. hypotenuse साइड अपॉन हायपोटेनस. आणि त्यानंतर उत्तर आहे बेटा Opposite side upon adjacent side. Opposite side upon. समोरील बाजू Opposite side upon adjacent side. लगतची बाजू. ऑपोजिट साइड Upon adjacent side. अपॉन Adjacent side. ऍडजस्टंट साइड. Side. आता कोसेक गुणोत्तर काय सांगा? Hypotenuse upon opposite side. यस. Opposite side. उलट हायपोटेनस Upon opposite side. अपॉन Opposite side. ऑपोजिट Side. साइड. सेक गुणोत्तर सांगा. hypotenuse upon Hypotenuse upon adjacent side. adjacent side hypotenuse upon adjacent side Hypotenuse upon adjacent adjacent side. करेक्ट. आणि क्वाड गुणोत्तर काय आहे? adjacent side upon opposite side adjacent Yes. side upon opposite side साइड अपॉन opposite side गुड. अशा प्रकारे हे आता तुम्हाला मराठीत लिहिता येईल. तर हे असं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नंतर तुम्हाला याची एक ट्रिक पण सांगितली होती की लक्षात कसं ठेवायचं. मराठीमध्ये जी ट्रिक आहे ती तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. तर सगळ्यांना म्यूट करा ना. आता वा सर, आता याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती की तुम्ही काय करायचं. आता हे तर तुम्ही लिहिलं असेलच. तुम्ही एक काम करा बेटा, एकदा लिहून घ्या तुमच्या पद्धतीने, शॉर्टकट मध्ये लिहून घ्या. महत्वाचं आहे हे. मागच्या वर्षी झालंय पण आपण लवकर विसरतो कोणतीही गोष्ट, त्यामुळे एकदा लिहा. लिहा बरं 2 मिनिटात शॉर्टकट मध्ये लिहा वाटलं. झालं? हो सर. नाही सर सावकाश हो लिहा. सर
हो सर झालं. झालं सर. झालं सर. ओके गुड. बघा आता लक्ष द्या, मी तुम्हाला एक याचा शॉर्टकट सांगितलेलाच आहे, परत एकदा आपण त्याची रिव्हिजन करू. लक्षात कसं ठेवायचं पहा बेटा, कधी पण लक्षात ठेवायचं हे आपल्याकडे 6 गुणोत्तर आहे, ही गोष्ट विसरायची नाही. किती गुणोत्तर आहे आपल्याकडे? 6. याचा क्रम पण मी तुम्हाला सांगितला होता की याचा 6. क्रम तुम्ही असं लक्षात ठेवा, पहा साइन कॉस टॅन. ओके, साइन कॉस टॅन, साइन कॉस टॅन. तर मी तुम्हाला सांगितलं होतं कोसेक सेक कॉट, साइन कॉस टॅन कोसेक कॉस. आणि कोसेक सेक कॉट. तर हे तुम्ही फिक्स लक्षात ठेवायचं होता. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, हे तुम्ही फिक्स लक्षात ठेवायचं. आता याचा लगेच तुम्हाला पुढे पण उपयोग आहे, मी तुम्हाला तो पण उपयोग सांगतो काय तर. आता साइन म्हणजे काय पहा, समोरील बाजू छेद कर्ण. कॉस म्हणजे काय, लगतची बाजू छेद कर्ण. बाजू आणि टॅन म्हणजे काय, छेद कर्ण. समोरील बाजू कर्ण. छेद लगतची बाजू. समोर बाजू. म्हणजे कसं आहे, सक लक सल, लक्षातच ठेवायचा. सक लक सल. काय शॉर्टकट सांगितलं मी तुम्हाला? सक लक सल. हा सक आहे, सकल लकल सल. सक लक सल, असा हा शॉर्टकट आहे. साइन कॉस टॅन सक लक सल. मराठीत लक्षात ठेवा, इंग्लिश मध्ये तुम्हाला ते करता येत. आता कोसेक सेक कॉट जे ना, हे याच्या फक्त व्यस्त घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा. उदाहरणार्थ हा स आणि क आहे, तर याचा काय अर्थ? आता याचं लक आहे, याचं करायचं कल, आणि याचा सल आहे तर याचा करायचा लस. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. याला विसरायचंच नाही तुम्ही, याला कधीही विसरायचं नाही. यात कन्फ्युज पण व्हायचं नाही. सकल कसं लक्षात ठेवा. आता अक्रम सुद्धा लक्षात ठेवा. आता तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात आली जी तुम्हीच मला सांगितली की सर साइनचा व्यस्त, ओके, हे व्यस्त गुणोत्तर आहे. साइनचा व्यस्त कोसेक आहे आणि कोसेकचा व्यस्त साइन आहे. तसंच पहा कॉसचा व्यस्त, कॉसचा व्यस्त सेक आहे आणि टॅनचा व्यस्त कॉट आहे. आता व्यस्तचा अर्थ काय होतो बेटा? व्यस्त म्हणजे उलट. याला रेसिप्रोकल म्हणतात. रेसिप्रोकल, दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणजे बघा लक्ष द्या, तुम्हाला जर म्हटलं मी ए छेद बी चा व्यस्त काय, तर तुम्ही म्हणाल ए छेद बी चा व्यस्त बी छेद ए, म्हणजे अंश आणि छेद यांची अदला बदल करणे म्हणजे व्यस्त घेणे. ए छेद बी चा रेसिप्रोकल बी छेद ए. तर लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे ए छेद बी याचा व्यस्त कसा असतो? 1 छेद ए छेद बी असतो. म्हणजे ए छेद बी चा व्यस्त घेतोय मी. आता तुम्ही जर याला सोपं रूप दिलं एक छेद ए छेद बी ला, तर हे काय होतं माहिती तुम्हाला? बी छेद ए होतं. लक्षात घ्या. तसं इथं पहा, हा जो साइन आहे की नाही, लक्षात घ्या, साइन थिटा बरोबर होतं बेटा 1 छेद कोसेक थिटा. लक्षात घ्या, साइन थिटा बरोबर होतं 1 छेद कोसेक थिटा. आता तुम्हाला याच्यावर आयडिया आली असेल की याचा अर्थ असा होता किंवा कोसेक थिटा म्हणजेच काय होईल? मग 1 छेद साइन थिटा. व्यस्तचा अर्थ समजून घ्या. ए छेद बी चा व्यस्त 1 बी छेद ए, म्हणजे ए छेद बी चा अर्थ काय? 1 छेद ए छेद बी म्हणजे बी छेद ए. तसं साइनचा व्यस्त कोसेक थिटा म्हणजे साइन थिटा बरोबर काय झाला? 1 छेद कोसेक थिटा. आता तुम्ही याला असं पण म्हणू शकता ना की पहा, साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. फार महत्वाचं आहे मी जे बोलतोय ते, याच्याकडे नीट लक्ष द्या तुम्ही. याचा तुम्हाला फार उपयोग होणार आहे पुढे एक्झाम्पल सुरू होताना. लक्षात घ्या, ठीक आहे. बघा, हे मला 1 नंबरचं मी मिळवलं. मी कोणाचा संबंध वापरला? साइनचा आणि कोसेकचा. काय संबंध आहे दोघा? साइन आणि कोसेक हे एकमेकाचे व्यस्त गुणोत्तर आहेत. म्हणून मी काय लिहिलं? साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा. म्हणजे कोसेक थिटा बरोबर काय आला बेटा? 1 छेद साइन थिटा. तसं मला सांगा बरं, दुसरा संबंध काय मिळेल आपल्याला इथं? कारण की आपण बघितलं कोण कोणाचा व्यस्त आहे तो. बोला बरं. कॉस थिटा
अगदी equal बरोबर. to 1 upon cos थिटा कोणाचा व्यस्त आहे? sec theta. cos theta is equal to 1 upon sec 1 theta. upon sec 1 छेद theta. sec थिटा. अगदी बरोबर. तुम्ही 1 बघा upon Sec theta. म्हणजे Sec theta Sec is theta equal to equal to 1 upon cos theta. या, sec theta is equal to 1 upon cos theta. अगदी बरोबर. सेक थिटा बरोबर 1 अपॉन 1 upon cos theta. Cos theta. अजून पुढे काय म्हणू शकता तुम्ही म्हणून Cos theta. Cos theta theta into sec theta Cos is equal to 1. theta 1 to 1. असं तुम्ही म्हणू शकता. अगदी Equal बरोबर. to तिसरं सांगा बरं बेटा. तिसरं सांगा. थर्ड. Tan theta Tan is equal theta equal to 1 tan upon theta is cos equal to 1 upon 1 अपॉन cos theta. cos theta. थिटा. म्हणजे theta. अजून दुसऱ्या भाषेत कसं म्हणू शकतो आपण? Cos theta equal to 1 1 upon tan theta. tan is equal to 1 upon tan theta. अगदी बरोबर. अजून तिसऱ्या प्रकारे काय म्हणू शकतो हेच वाक्य? Tan theta into Tan theta equal to 1. Cos theta equal to 1. बरोबर. एवढे रिलेशन आपल्या इथे मिळालेले आहेत. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. पण तुम्हाला सांगा हे लक्षात ठेवणं अवघड आहे का? जर तुम्हाला कळालं जर असेल की कोण कोणाचा रेसिप्रोकल आहे, कोण कोणाचा व्यस्त आहे, तर हे लक्षात ठेवणं अवघड नाही. चला एवढी चौकटली असं लवकर लिहा. झालं सर. झालं सर. झालं सर. चला उदाहरण घ्या. झालं सर्वांचं? सर्वांचं झालं का? सर सर. झालं? लिहा उदाहरण घ्या. चला सोडवा उदाहरण. If sin theta is equal to 5 by 9, find cosec theta. Find cosec theta. Cosec theta ची व्हॅल्यू काढा. बोला, उत्तर द्या. 9 upon 5. अगदी बरोबर. 9 upon 5. अगदी 9 upon 5. अगदी बरोबर. 9 बघा upon 9 upon 5. आपण एक नंबरचं रिलेशन काय लिहिलंय 9 बेटा? upon आपण 5. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बघा आपण काय लिहिलंय? आपण लिहिलंय कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा. 1 अपॉन साइन थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. Sin theta. म्हणून आपण इथे काय म्हणून कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटाची व्हॅल्यू काय ती 5 अपॉन 9. Upon 9. म्हणून कोसेक थिटा बरोबर येईल बेटा. बघा आता याला येतं माहिती तुम्हाला 1/5/9 म्हणजे 5/9चा व्यस्त म्हणजे काय आला 9/5. 9/5. ओके. अशा प्रकारे तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. ओके. पुढचं पुढे घ्या. आता बघा मागच्या वर्षी आपण काही त्रिकोणमितीय गुणोत्तर शिकलो होतो. आता ती तुमच्या लक्षात आहेत किंवा नाही हे आता आपण एकदा आठवू. किंवा त्याला आपण म्हणतो त्रिकोणमितीय नित्य समीकरणे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रायगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. ट्रायगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. तर त्या आयडेंटिटीज तुमच्या लक्षात आहे का बघू आपण. एकदा मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे मग तुम्हाला त्या बघा लक्षात येतं का तुमच्या. आणि त्या कशा आल्या या सुद्धा आपण बघू. फक्त एकदा ते लिहून घेऊ. ट्रायगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके. ओके. पहिली आयडेंटिटी पहा अशी बेटा. 3 आयडेंटिटी द्या. पहिली लिहितो मी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे मागच्या शिकलो होतो आपण. बघा तुम्हाला थोडीफार पुसटशी आठवत असेल आता ही.
दुसरी काय शिकलो होतो आपण? दुसरी शिकलो होतो 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आणि तिसरी शिकलो होतो 1 plus tan square theta 1 plus Square. 10 is equal to square theta. sec Cot theta. या 3 आयडेंटिटी आपण मागच्या वेळेस शिकलो होतो. आता ही जी 1 नंबरची आयडेंटिटी ना, त्याच आयडेंटिटीचा सब पार्ट कसा करता येईल, म्हणजे याच आयडेंटिटीला वेगळ्या भाषेत असं लिहिता येईल आपल्याला, वेगळ्या रूपात. हे बघा, याला असं लिहिता येतं, हे बघा, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. यालाच अजून वेगळ्या शब्दात किंवा वेगळ्या पद्धतीने याची मांडणी कशी करता येईल? कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मान्य आहे तुम्हाला ही गोष्ट? ओके. हो बघा आता सर. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा याचीच वेगळी मांडणी आपल्याला कशी करता येईल बघा. हा, याचीच वेगळी मांडणी याला असं म्हणता येईल आपलं बघा, क्वाट स्क्वेअर थीटा is equal to 1 कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. याला असं वेगळ्या पद्धतीने आपलं असं म्हणता येईल बघा, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस square theta Minus square cot theta square is equal to theta square 1. theta is equal to 1. equal to 1. तिसरी आयडेंटिटीला आपल्या वेगळ्या पद्धतीने कशी मांडता येईल? Tan square theta. सेक स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा, राईट. तसंच वरच्या सारखं मांडायचं. Tan square theta equal to tan स्क्वेअर थीटा tan square theta sec is is equal equal to to square sec theta square theta sec minus 1. square theta याला minus अजून 1. वेगळ्या minus पद्धतीने कसं मांडता येईल? Sec Sec square theta square theta X square theta sec minus square theta equal to tan square minus theta tan square theta is equal to 1. equal to is equal to ठीक आहे नाही? 1. तर अशा प्रकारे मूळ आयडेंटिटी कोणत्या बेटा? या 3. मूळ आयडेंटिटी कोणत्या आहे? या 3. या 3. पण या तिघांची तुम्हाला अशा प्रकारे मांडणी सुद्धा करता येते, जी तुम्हाला मी आता करून दाखवली. अशी मांडणी सुद्धा तुम्ही त्याची करू शकता, लक्षात घ्या. तर हे सर्व वर बेस्ट आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहे. मग तुम्ही ट्रायग्नोमेट्रिक आयडेंटिटी लिहून घ्या. चालेल या सर्वांनी सावकाश. झालं सर. गुड. सर्वांचं झालं का? नाही झालं सर. सावकाश लिहा, सावकाश लिहा, सावकाश लिहा. झालं सर. गणपती बसवले वाटतं तुम्ही आज. बरेच जण ऍबसेंट आहे. सर आम्ही गणपती बसून सुद्धा खूप जण ऍबसेंट आहे आज. आपला गणपती कवाचा बसला. झालं सर. झालं सर. अरे क्यूकॉम बीटीडी कोण आहे रे? नाव का टाकत नाही रे तू? एकदा पार्टिसिपेट मध्ये जाऊन बघा बरं. झालं सर. पार्टिसिपेट मध्ये जाऊन तुमचं नाव दिसतं का बघा बरं प्रत्येकाने. तर तुमचा आवाज अडकतोय. एकदा पार्टिसिपेट मध्ये जाऊन तुमचं नाव दिसतं का बघा. सर तुमचा आवाज अडकतोय. हा, रेंजचा प्रॉब्लेम असतो बेटा कधी कधी. आहे सर आमचे नाव बरोबर.
एकदा काय करा, पार्टिसिपेट मध्ये जा आणि तुमचं नाव दिसतंय का ते पहा, असं म्हणणं आहे माझं. आहे सर. प्रत्येकाचं ते क्यू कॉम BTD कोण आहे रे मग? ठीक आहे, चल. ठीक, लिहून झालं बेटा सर्वांचं? हो सर. हो सर. हो सर. ओके. झालं सर. बघा आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, ते उदाहरण सोडवू आपण. चल, एक एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल घ्या. इफ sin theta is equal to 3/5, find cos theta. Okay, then चल, कसं सोडवाल कोण सांगतोय मला? 5/3. 5/3. 5/3. प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचले बेटा. प्रश्न व्यवस्थित वाचा. 5/3. तुम्ही प्रश्न 5/3. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचलेला नाही राजा. तिथं cos एक नाहीये, cos सर तिथं. तुम्ही मला कोसेक थिटाची व्हॅल्यू सांगताय बेटा. sin 3. बघा बेटा, आपल्याला आहे ना, लक्ष द्या. जर कोसेक थिटा काढायचा असेल तर आपण साईनचा व्यस्त घेऊ. म्हणजे तुम्हाला कॉस काढायचा आहे, कॉस. मग बघा, तुम्हाला ह्या जे गुणोत्तर दिसत आहे, आयडेंटिटी दिसत आहे, यामध्ये साईन आणि कॉस यावरून काही वाटतं का तुम्हाला की तुम्हाला कोणतं वापरता येईल? बघा, हो सर. कोणतं वापरता येईल आयडेंटिटी? पहिली ना, sin theta, sin square theta is equal to cos square हे theta वापरता येईल equal to तुम्हाला आहे cos ना. theta 1. यामध्ये जर किंमत टाकली आपण, ऐका बेटा ऐका, साईनची किंमत टाकली 3/5 आणि त्याचा घेतला वर्ग अधिक cos square theta is equal to आला 1. आता 3चा वर्ग होतो 9, 5चा वर्ग होतो 25 अधिक होतो cos square theta बरोबर येतो 1. म्हणजेच cos square theta is equal to येतो 1 minus 9 divided by 25. 25. मग याला आपण असं म्हणू शकतो, बघा, याला आपण असं म्हणू शकतो इज इक्वल टू, बघा आता हा 1चा छेद असतो बेटा 1. ठीक आहे, बघा इथं तर 1चा छेद 1 आहे. 4/5. हा बघा, इथं 1चा छेद आहे 1. मग काय करावं लागतं, आपला अतिरिक्त गुणाकार करावा लागतो, कारण की छेद सारखे नाही. मग छेद किती घ्यावा लागतो आपला? 25 आलं सर. आणि 25 एक 25 इथं 25 होऊन जाईल, तिरकत गुणाकार वजा 9 1 9 होऊन जाईल. म्हणजे इथं किती होतील बेटा? हे होतील 25 मधून 9 गेले 16 छेद 4/5 आले सर. म्हणजे बघा, स्क्वेअर cos स्क्वेअर ते बरोबर आहे तुमचं उत्तर. cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16 cos upon चा स्क्वेअर 25. रूट मग 4 काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. मग cos थिटा इज इक्वल टू येईल बेटा 4चं वर्गमूळ, हे 16चं वर्गमूळ 4 आणि 25 25 5. अशा प्रकारे इथं आपण काय वापरलेली? आयडेंटिटी वापरलेली आहे, नित्य समानता वापरलेली आहे. उदाहरण समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. हो लिहून घ्या सर. बेटा उदाहरण, ते लिहा ते उदाहरण सर्वांनी. सर खूप सोपं आहे ते. सोपं बेटा एकदम. ते त्याला फक्त व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं की नेमकं आपल्याला विचारलं काय आणि दिलेलं काय, त्या दोन गोष्टी काय होऊन जातं. ठीक आहे, दुसरं उदाहरण. चला पुढचं उदाहरण देतो तुम्हाला मी. हो, हे लिहून घ्या. झालंय सर. नाही सर. सावकाश द्या.
झालं सर. झालं सर. ओके ओके झालं सर. गुड. झालं सर. झालं सर. चला पुढचं. हा बघा तुम्हाला पुढचं एक उदाहरण देतो मी. cosec theta is equal to cosec theta is equal to 5/3. Find cos theta. चल कस करणार? सर थोडं पेज खाली द्या. पेज खाली द्या. खाली घेऊ. बर बरोबर आहे का आता? का जास्त खाली झालं? नाही सर आयडेंटिटी दिसल्या पाहिजे खाली द्या. सर आयडेंटिटी दिसल्या पाहिजे. अच्छा आयडेंटिटी दिसल्या पाहिजे का? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही लिहिलेले वाटतं. एक्झाम्पल आणि आयडेंटिटी दोन्ही दिसले पाहिजे सर. हा म्हणजे तुम्ही आयडेंटिटी लिहिली आणि याचा अर्थ असा. बस ओके चला बघा. cosec theta is equal to 5/3. Find cos theta. चला मी तुम्हाला एक आयडिया देतो. आधी cosec वरून sin ची व्हॅल्यू काढा. 4/3. cosec वरून sin ची व्हॅल्यू काढा. 3/5. काय sin ची व्हॅल्यू 3/5. बरोबर. हा बघा मी काय सांगितलं तुम्हाला आधी cosec वरून sin ची काढा. हे पहा sin theta is equal to 1 cosec theta होतं की नाही? होतं की नाही? हो. हो का नाही? हो सर. therefore sin theta is equal to काय होऊन जाईल 1/5/3. 1/5/3. म्हणजे sin theta काय झालं बेटा? 3/5. आता cos theta करायची तुम्हाला. 3/5. आता cos square theta is equal to काय झालं 1 - sin square theta पाहिजे आला. इथून पुढे सेम पाहिजे sin theta ची व्हॅल्यू दिली आणि तुम्ही हे डायरेक्ट वापरू शकता किंवा तुम्ही इथे एक काम करा नेहमीच्या मेथडनं चला. आता sin theta ची व्हॅल्यू काढली तुम्ही. sin theta ची व्हॅल्यू तुम्ही काढली पहा. आता तुम्हाला cos theta काढायची. काय करणार तुम्ही? cos theta काढायची. काय करणार? हे पहा मागचं उदाहरण सेम sin theta स्क्वेअर. हा हो सर मागच्या एक्झाम्पल आणि हे सेम आहे ना? हो सर. काढा मग cos theta किती येतोय तोच येईल ना जी मागच्या वेळेस आली ती. हो सर 4/5 येतील. हा cos theta काय येईल मग 4/5 सेम.